स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थी निमित्त जाणून घेणार आहोत, कारण उद्या 17 मार्च 2025 रोजी आहे संकष्ट चतुर्थी। हिलाच भालचंद्र संकष्ट चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। तर बघा, गणपती बाप्पा म्हटलं तर आपलं प्रथम दैवत आहे। कुठलीही पूजा म्हणा किंवा कुठलीही सेवा म्हणा, अगदी आपण माळजप जरी करायला बसलो तरीही आपल्याला सगळ्यात अगोदर श्री गणेशाय नमः असं म्हणावं लागतं। जेव्हा आपण गणपती बाप्पांचं नाव घेतो आणि मग पुढील सेवा करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला पूर्णपणे मिळत असतं। कारण गणपती बाप्पांना स्वतः भगवान शंकरांनीच असा आशीर्वाद दिलेला आहे की जो भक्त गणपती बाप्पांचं नाव न घेता सेवा करेल त्याच्या सेवेचं फळ त्याला मिळणार नाही। म्हणजे काय तर फक्त गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने किंवा गणपती बाप्पांचं सुरुवातीला नाव घेऊन आपण एखादी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला पूर्णपणे मिळू शकतं। त्यामुळे ही गोष्ट आपण कधीही विसरायची नाही। मग तुम्ही साधं माळ जप करायला बसले, वाचन करायला बसले, कुठलीही सेवा करायला बसले तर सगळ्यात अगोदर तुम्हाला श्री गणेशाय नमः असं म्हणायचंच आहे। तुम्ही आपले ग्रंथ बघितले असतील तर त्या प्रत्येक ग्रंथामध्ये देखील सुरुवातीला श्री गणेशाय नमः असं दिलेलं असतं। त्यामुळे आपल्याकडून ते म्हटलं जातं, पण बऱ्याचदा माळजप करताना किंवा दुसरं काही करत असताना आपल्याकडनं ह्या गोष्टी राहून जातात। त्यामुळे ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर असो, आता चतुर्थीच्या दिवशी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहे। अतिशय सोपे आणि प्रत्येकाला करणं शक्य होतील असेच उपाय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। पण प्रत्येक उपाय हा प्रत्येकासाठी तितकाच प्रभावीरित्या काम करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा आणि तशा पद्धतीने उपाय करण्याचा छोटासा प्रयत्न करा। निश्चितपणे तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव येईल। तर बघा, उद्या आपल्याला कशा पद्धतीने उपाय करायचे आहे तर गणपती बाप्पांचे ज्या कुठल्या प्रिय गोष्टी आहे त्याचा समावेश आपण गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये करत असतो। मग त्यामध्ये नैवेद्यासाठी मोदक बनवणं असू द्या किंवा पूजेमध्ये जास्वंदाचं फूल असू द्या, दुर्वा असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण त्यामध्ये करत असतो। बघायला गेलं तर देव फक्त भक्तीचा भुकेला असतो। त्यामुळे आपली भक्ती जेवढी निर्मळ असते तेवढाच लवकर देवाचा जो काही आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो। पण तरीही देवांच्या ज्या काही आवडीनिवडी आहे त्या जर आपण जपण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभत असतं। त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपल्याला शमीपत्र, दुर्वा ज्या आहे त्या दुर्वा, या व्यतिरिक्त जास्वंदाचं फूल, लाल रंगाची जी फुलं तुम्हाला मिळतील ती फुलं तुम्ही यामध्ये वापरू शकतात। आता ह्याच दुर्वांचा आपल्याला उपाय देखील करायचा आहे। तर बघा, त्यातला सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा ते जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या। चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा असतो। प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असते। आता त्या मूर्तीवर अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता। जर ते म्हणणं शक्य नसेल तर ओम गणपती नमः असं म्हणून तुम्ही अभिषेक घातला तरीही चालणार आहे, पण मग तुम्ही अभिषेक मात्र आवर्जून घाला। आता अभिषेक झाल्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही हे पुढील उपाय करू शकतात। तर बघा, दुर्वांचा जो पहिला उपाय आहे तो कशासाठी आहे तर आपली इच्छापूर्ती होण्यासाठी किंवा आपण जे काम करत आहोत त्यामध्ये यश मिळण्यासाठी आहे। तर तुम्हाला काय करायचं, गाईचं दूध घ्यायचं, गाईचंच दूध घ्यायचं आहे। त्यामध्ये 2-3 दुर्वांची पेस्ट करून ती मिक्स करायची आणि ते जे पेस्ट आपण तयार केलेली आहे दुधाची आणि दुर्वांची, ती पेस्ट आपल्याला कपाळी लावायची आहे। घरातील प्रत्येक सदस्याने कपाळी त्याचा टिळा लावायचा आहे। याने देखील इच्छापूर्ती होण्यासाठी मदत मिळते। आता हा उपाय चतुर्थीच्या दिवशी तर तुम्ही कराच, परंतु बुधवारच्या दिवशी करून बघा किंवा सलग तुम्ही 2-3 दिवस जरी हा उपाय केला तरीही त्याचा तुम्हाला सकारात्मक असा अनुभव दिसून येईल। बघा, एखादा उपाय केल्याने चमत्कार आपल्या आयुष्यात घडत नाही, पण आपण जे काही काम करतो त्यामध्ये जे सातत्याने अडथळे निर्माण होतात ते दूर होण्याचं काम नक्कीच हे उपाय करत असतात। त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तो खास लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे। बघा, प्रत्येकाला असं वाटतं की आपण जे कष्ट करत आहोत, जे काम करत आहोत त्याला भरघोस यश मिळावं। आपली जी मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ जेव्हा आपल्याला प्राप्त होतं तेव्हाच कुठेतरी आपल्याला आनंदाची प्राप्ती होते। तर तसं होण्यासाठी आपल्याला छोटासा उपाय दुर्वांचा असा करायचा आहे की आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहे। मग त्या तुम्ही 11 घ्या, 21 घ्या, 51 घ्या, जशा तुम्हाला जमणार आहे तशा तुम्ही घेऊ शकतात आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे। पण अर्पण करताना काय करायचं, सगळ्यात अगोदर श्री गणेशाय नमः म्हणायचं, गणेश स्तोत्र म्हणायचं किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकतात, दोनही म्हणायचं असेल तर दोनही म्हणू शकतात। आणि त्यानंतर एक दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। पण एक दुर्वा अर्पण करताना तुम्हाला काय म्हणायचं आहे तर दुर्वा कुरण समर्पयामी असं म्हणायचं आहे। आता हे 2 शब्द म्हणून तुम्हाला ती दुर्वा अर्पण करायची आहे। मग त्या 11 असू द्या किंवा 21 असू द्या।
पण हे 2 शब्द दुर्वाकुरण समर्पयामी, हे 2 शब्द म्हणूनच तुम्हाला त्या दुर्वा अर्पण करायच्या आहे. आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची, गणपती बाप्पांकडे आर्थिक समस्या सुटण्यासाठी प्रार्थना करायची. त्यानंतर बघा, कुटुंबामध्ये सौख्य नांदण्यासाठी किंवा कुटुंबातील एकोपा टिकून राहण्यासाठी गाईला आपण हिरवा चारा तर खाऊ घालायलाच हवा, पण त्यामध्ये दुर्वांचा घास देखील म्हणजे टाकून आपण जर गाईला खायला दिला तर कुटुंबातील सौख्य वाढण्यासाठी मदत मिळते. जे काही आपल्या कामात अडथळे निर्माण होतात ते दूर होण्यासाठी किंवा आपल्याला जर भाग्याची साथ मिळत नसेल तर ती मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यामुळे गाईला हिरवा चारा आणि त्यासोबत दुर्वांचा एक घास आवर्जून खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. आता त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठीच आहे. आता हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला दुर्वास लागणार आहे. दुर्वा देखील तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात. 11 दुर्वा, 21 दुर्वा अशा पद्धतीने तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहे. आता आपण गणपती बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण करतो त्या दुर्वा अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी तर दुर्वा आपण काढून घेतो आणि त्या निर्माल्यामध्ये टाकून देतो. तर बघा, ह्या दुर्वा आपल्याला निर्माल्यात टाकून न देता ह्या दुर्वा आपल्याला उचलून घ्यायच्या आहे आणि त्या ज्या दुर्वा आहे त्या दुर्वा आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे किंवा जिथे तुमच्या महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ह्या दुर्वा ठेवायच्या आहे. या व्यतिरिक्त एखादी दुर्वा तुम्हाला पाकिटामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही पाकिटात देखील ठेवू शकतात, पर्समध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. पण अशा प्रकारे अर्पण केलेल्या दुर्वांचा आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. निर्माल्यात टाकून देण्यापेक्षा जर आपण त्याचा वापर केला किंवा उपाय केला तर निश्चितपणे त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला दिसून येईल. आता ह्या किती दिवस ठेवायच्या, तर बघा, आता समजा ह्या चतुर्थीला तुम्ही संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी, चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही काढून ठेवल्या आहे, तर पुढची जेव्हा चतुर्थी येणार आहे तेव्हा पहिली जी दुर्वा आहे ती निर्माल्यात टाकून द्या आणि पुन्हा नवीन एखादी दुर्वा तुम्ही वाहिलेली तुमच्या पर्स पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात. अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करून बघा. त्यानंतर बघा, इच्छापूर्तीसाठी खास आपली एखादी इच्छा मनोकामना आहे आणि ती पूर्णच होत नाहीये तर मग त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता त्यासाठी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरातच जावं लागणार आहे. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये जरी गणपती बाप्पा असले तरीही हा उपाय मात्र तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे. मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही जाऊ शकतात. जाताना तुम्हाला 11 दुर्वा, 21 दुर्वा यांची जुडी बनवून घ्यायची. पण ही जुडी बनवताना कशी बनवायची, तर समजा तुम्ही 11 दुर्वांची जर एक जोडी बनवत असाल तर तुम्हाला अशा 11 जोड्या बनवायच्या. म्हणजे काय, तर एका जोडीमध्ये 11 दुर्वा येणार आहे आणि अशा प्रकारची एक जोडी तयार होणार. मग 11 दुर्वांची एक जोडी अशा पद्धतीने 11 दुर्वांच्या 11 जोड्या तुम्हाला 11, 11, 11 अशा 11 जोड्या बनवायच्या आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायच्या आहे. आता ह्या ज्या दुर्वा आहेत त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या. या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही न्यायचं असेल, फळं किंवा जे काही तुम्हाला प्रसाद म्हणून न्यायचं असेल ते तुम्ही नेऊ शकतात, पण दुर्वा मात्र अशाच पद्धतीने न्यायच्या आहे. आता ह्या दुर्वा त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर दुर्वा हातामध्ये घ्यायच्या. तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती त्या ठिकाणी सांगायची आणि त्याच्या दुर्वा आहे त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. आता बऱ्याचदा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना विविध ठिकाणी विविध प्रकारचे नियम सांगितले जातात, पण त्यापैकी जे तुम्हाला शक्य होणार आहे किंवा जे तुम्हाला पटत असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. तरीही या ठिकाणी तुम्हाला 2 पद्धती सांगते. काही जण गणपती बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा अर्पण करत असतात, तर तसंही तुम्ही करू शकता. तर काही जण गणपती बाप्पांचा दात ज्या ठिकाणी तुटलेला आहे त्या ठिकाणी ही दुर्वा अर्पण करत असतात. त्यामुळे अशाच पद्धतीने दुर्वा अर्पण करायच्या आहे. पण काही जण काय करतात, तर डायरेक्ट चरणांजवळ ह्या दुर्वा ठेवून देतात. पण चुकूनही चरणांजवळ दुर्वा अर्पण करू नये असं म्हटलं जातं. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही दुर्वा अर्पण करताना ही विशेष काळजी घ्यायला हवी. तर स्वामी भक्त हो, दुर्वांच्या बाबतीत हे छोटे छोटे नियम आहेत जे आपण पाळणं गरजेचं आहे. आता इथून मागे जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याचा विचार करण्याची गरज नाही. असंही देव भोळे असतात, आपली जी काही भक्ती आहे त्याचा ते स्वीकार करतात. पण तरीही ज्या गोष्टी आपल्याला नव्याने माहीत होतात त्याचा अवलंब करणं आपलं देखील कर्तव्य आहे. त्यानंतर पुढचा जो दुर्वांचा उपाय आहे तो खास विद्यार्थ्यांसाठी आहे. मग तुम्ही कॉलेजला जाणारे विद्यार्थी असाल किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी असाल, आता तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी किंवा शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने अडथळे निर्माण होत असतील तर हा उपाय करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला 5 दुर्वा घ्यायच्या आहे. 5 दुर्वा घेतल्यानंतर तुम्हाला त्या दुर्वा हातात घेतल्यानंतर गणपती स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं आहे किंवा एकदा म्हणायचं आहे. अशा प्रकारे 11 किंवा एकदा गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एकदा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे, एकदा सरस्वती मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. आणि अर्पण करताना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती मिळण्यासाठी किंवा अडथळे दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना देखील करायची आहे. बघा, नक्कीच विद्यार्थ्यांना ह्या एका उपायाचा निश्चितपणे लाभ बघायला मिळेल.
तर स्वामी भक्त हो, उद्याच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी हे छोटे छोटे दुर्वांचे उपाय तुम्ही करून बघा। या व्यतिरिक्त अजूनही बरेचसे उपाय चतुर्थीच्या दिवशी केले जातात, त्या संबंधीचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ। तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।